नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे आणि या मातीतून चैतन्य गावे. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची आपली कथा आहे आणि या मातीतून चैतन्य गावे. मी आणि माझी पत्नी एक दिवस सकाळी चहा पीत गप्पा मारत असताना एक अंदाजे 40 वर्षाची स्त्री आमच्या घराच्या पायऱ्या चढून घरात आली. मी कोण असावी असा अंदाज लावत असताना ती स्त्री म्हणाली, बबन, अरे ओळखलं का? मला माझे लहानपणाचे नाव घेणारी ही बाई कोण हे माझ्या लक्षात येईना. नाही हो, नाही ओळखलं तुम्हाला. कोण तुम्ही? अरे मी शारदा नव्ह का? शारदा? अरे तुझ्या संग शाळेत होतं नव्ह का, कडगाव मध्ये? अगं शारदा तू? हो, कसं ओळखलं तुला? झाली की खूप वरस, आणि असते कुठे तू? मी तिच्या गळ्याकडे आणि डोक्याकडे पाहत राहिलो, कारण तिचा गळा रिकामा होता आणि डोक्याला कुंकू नव्हते. मला दिल्ली सोनगावात र पण काय ग, पण माझा गळा मोकळा झाला की रे. मी तिच्या गळ्याकडे पाहिलं. अरे रे तेव्हा काय झालं? झालं बाबा, 6 महिने झालं. गळफास घेतला माझ्या दाल्ल्यानं. गळफास? अरे रे, का ग? काय सांगायचं तुला बबन? सावकारी कर्ज याजावर याज. सावकाराची माणसं रात्री अपरात्री घरात घुसायला लागली, मारझोड करायला लागली. शेतीत काय बी पिकणं, नुकसान, नुसतं नुकसान. पाऊस कुठे आहे बाबा या आपल्या भागात? कधी पडला इतका पडतो की पिकलेलं न्हावून येतो. काय करायचं बाबा? त्यात माझा नवरा म्हणजे पीक घेणार एक कापूस, एक कापूस, दुसरं काय बी पीक घ्यायचं त्याला जमना. कर्ज वाढलं, फेड या जमेना. अगं म्हणून काय गळफास घ्यायचा रे? मागील माणसाने काय करायचं ग? तुला सांगतो शारदे, या आपल्या विदर्भात रोज कोण ना कोण विष घेतो. अगं सरकार सांगत असते ना, बाबांनो जीवन संपवू नका, एवढं स्वस्त नाही ते. दुसरं पीक घ्या, बँकेकडे कर्ज मागा, पण त्या सावकाराकडे जाऊ नका. पण ऐकतो कोण? पण शारदे आता पुढं काय? आणि मुलं बिलं? एक मुली आहे रे मला बबन. माझ्या दाल्ल्याच्या नावावर जमीन आहे, पण माझ्या दिरान मला हाकलून दिलं घरातून. तो म्हणतो तू बोडकी, तुला कशाला जमीन हवी? अगं अरे असं कसं? तुझ्या नवऱ्याच्या नावावरची जमीन तुलाच मिळणार की. म्हणून तर तुला शोभत आले ना बबन. तू वकील आहेस ना व? माझा दादा बोलला, माझ्या नवऱ्याच्या नावावरची जमीन माझ्या नावावर करून दे बाबा. हो हो बरं करून देईन, पण जमीन नावावरून करून काय करणार ग तू? मला सांग. जमीन विकणार शेवटी. का बरं एकीन जमीन? हा, मी शेती करणार. शेती केली तरच माझ्या आणि माझ्या लेकीचं पुढे होईल ना रे, नाही तर जगणार कसं आम्ही? ठीक ठीक, असं आहे काय? बरं थांब, मी बघतो त्या नवऱ्याच्या नावावर किती जमीन आहे ती. मी महाराष्ट्र सरकारचे 7/12 ॲप उघडले आणि तिला विचारलं, आता सांग तुझं गावाचं नाव सांग आणि तुझ्या नवऱ्याचं नाव सांग. गाव सोनगाव आणि माझ्या नवऱ्याचं नाव होतं श्रीकृष्ण तुकाराम इंगळे. अच्छा, मी सोनगावात श्रीकृष्ण इंगळे यांच्या 7/12वर जमीन पाहू लागलो. पाहता पाहता माझ्या लक्षात आलं आणि मी म्हटलं, शारदे तुझ्या नवऱ्याच्या नावे 5.5 एकर जमीन आहे की. अगं पण ती जमीन सगळी आहे कोरडवाहू, म्हणजे तशी नापीकच. बाबन, नापीक जमिनीला सुपीक करता येते बाबा. आमच्या सोनगावात माझ्या आहेत सख्या, माझ्या मैत्रिणी. त्यांच्यापैकी हल्ल्याने गळफास घेतला, पण त्यांनी हिंमत नाही हरली. त्या शेती करतातच की. वा 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 वा, मग हरकत नाही. शारदे तू काळजी करू नको, हा बबन तुझ्या पाठी आहे. तुला लागेल ते मी मदत करीन. तू हिंमत धर. पहिलं तुझं नाव तुझ्या नवऱ्याच्या आधी 7/12 लावून देतो, हे माझं पहिलं काम. माझ्या बायकोने चहा आणि पोळी शारदाला दिले आणि तिच्याशी गप्पा मारता मारता सोमवारी मी तिला तिच्या गावात येण्याचा शब्द दिला. मी सोमवारी सोनगावात पोहोचलो. शारदा माझी वाटच पाहत होती. तिला घेऊन ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आलो. शारदाच्या नावे अर्ज दिला आणि तिच्या यजमानाचा मृत्यू दाखला घेतला.
मग तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तलाट्याकडे श्रीकृष्ण याच्या नावाचा सातबारा घेतला. तलाठी सोनगाव यांना सांगितले, ही सोबतची शारदा आहे ना, ही इंगळे ही श्रीकृष्ण यांची पत्नी असून लवकरच सगळी कागदपत्र आणून देणार. श्रीकृष्ण इंगळे, मग हिचं नाव श्रीकृष्ण इंगळे यांच्या नावावर सातबारावर चढवा. तलाठी कावरा बावरा झाला. म्हणाला, वकील साहेब, पण तो या श्रीकृष्ण यांचा भाऊ आणि इंगळे आणि वडील आले होते की, त्यांनी सांगितलं श्रीकृष्ण यांचं लगीन बिन काही झालेलं नाही, तेव्हा माझ्या नावावर जमीन करा म्हणून सांगत होता त्यांचा भाऊ. मला याची कल्पना होतीच. त्यावेळी शारदा हिचं आधार कार्ड मी दाखवलं. त्यावर शारदा हिच्या नावापुढे श्रीकृष्ण तुकाराम इंगळे हा पती असल्याचे त्याचे नाव होते. बरं केलं वकील साहेब, नाहीतर मी त्याचं नाव चढवणार होतो. आता मी तसं नाही करणार. तुम्ही कागदपत्र द्या, हिचंच नाव चढवतो. मी 8 दिवसात इतर कागद तयार करून तलाठी यांच्याकडे दिले आणि शारदा श्रीकृष्ण इंगळे हे नाव सातबाराला चढले. शारदाचा दीर आणि सासरा गप्प राहणार नाही त्याची मला कल्पना होतीच, म्हणून त्यांच्या घरी जाऊन त्यांना दम भरला. हे बघा, श्रीकृष्णाची जमीन त्याची पत्नी शारदाच्या नावावर झाली आहे, कळलं काय? तुम्ही दोघांनी कसला तिला त्रास दिलात तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. तुमची तक्रार मी पोलीस स्टेशनवर करून ठेवलेली आहे. तुम्हा दोघांना खडी फोडायला पाठवतो की नाही बघा. पोलीस स्टेशनचे नाव घेता दोघे घाबरले. परत तिच्या नादाला लागले नाही. जमीन शारदाच्या नावे झाली आणि मी दिलेला शब्द खरा केला. मी माझ्या कामात मग्न होतो, पण शारदा आता जमिनीवर काय करते याचे मला कुतूहल होते. 4 महिन्यानंतर मी पत्नीला घेऊन सोनगावात पोचलो. शारदा घरी नव्हती. तिची मुलगी म्हणाली, आई शेतीला गेली या. त्या मुलीलाच घेऊन मी शारदाच्या शेतात पोहोचलो. शारदा गांडूळ खत तयार करण्यात गुंतली होती. मला पाहताच खुश झाली. बबन, अरे गांडूळ खत करते बाबा, आता बाहेरचं विकतचं खत नको, आपणच तयार करायचं. माझी मैत्रीण आहे गुलाबी, ती बी तेच करते. छान छान, बरं बरं, हे चांगलं आहे. पण तुझी मैत्रीण ती गुलाबी आहे कुठं? हाय की आत्ता रानात गेली या. दशपर्णी खत करायचा, त्यासाठी झाडाचा पाला आणायला गेली आहे. दशपर्णी खत? हे दशपर्णी खत काय असतं ग? अरे जंगलात जनावर खात नाहीत अशी झाडं असतात. सीताफळ, कडुनिंब, घाणेरी, रुईची पानं, पपई, धोत्रे, कणेरी अशी जी झाडी आहेत ना, त्याचा झाडाचा पाला एकत्र करून त्यात शेण आणि गोमूत्र घालून कुजवायचं, त्याचं खत, आणि त्याच्या अर्काची आम्ही फवारणी करतो. म्हणजे शारदे, सगळं सेंद्रिय की तुमचं? हे मला कळत नाही सेंद्रिय फेंद्रिय, पण हे गत गुलाबी शेतात घालते आणि त्याचीच फवारणी करते. मग यंदा काय लावणार ग शेतात? बबन, यंदा 1 एकरच लावणार रे. पैसे नाहीत माझ्याकडे ना, पण गुलाबी देणार आहे मला बी. बदल्यात मी तिच्या शेतात काम करणार. बबन, यंदा मी कपास लावणार, कपास. छान आहे शारदा, अशीच गुलाबी आणि तू मिळून शेती करा. काय एकमेकांचे हात धरा, असेच एकमेकांना मदत करा. पण गुलाबीच्या घरी तरी कोण कोण असतं ग? काय सांगू बबन, ती बी माझ्यासारीच आहे रे. तिच्या बी घरवाल्याने ईस घेतलं आणि गुलाबीला एकटंच सोडलं. गाडीतून परत येताना माझी पत्नी मला म्हणाली, म्हणजे शारदाची सखी ती पण विधवाच आहे तर? होय ग, गुलाबी पण विधवा आहे. एकल शेतकरी स्त्री आहे. तिच्या नवऱ्याने पण गळफास घेतला असेल, नाहीतर विष खाल्लं असेल. पण आत्महत्या करून प्रश्न सुटतो काय? परिस्थितीशी लढायला हवे. पण ही गुलाबी शेती करते बघ, आणि आता शारदा सुद्धा शेती करायला लागली. पण या दोघींना शेती खर्चासाठी परत कर्ज काढावंच लागेल ना. नाही 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 नाही, या पुरुष शेतकऱ्यांना जे कळले नाही ना, ते या स्त्रियांना कळले. शेतीचा खर्च कमी करायचा आणि जमिनीचा पोत सुधारायचा. म्हणजे काय हो? म्हणजे या स्त्रियांनी रासायनिक खत बंद केलं आणि सेंद्रिय खत वापरलं. आता शारदा म्हणाली ना, तिची मैत्रीण गुलाबी रानात गेली म्हणून रानातून जनावर खात नसलेल्या झाडांचा पाला जमा करून त्यात शेण आणि गोमूत्र घालून त्याचे खत आणि त्याचे अर्क फवारण्यासाठी वापरतात. म्हणजेच या स्त्रियांनी त्यांची जमीन रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताखाली आणली, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल. म्हणजे हुशार आहेत की या बायका. अगं, बायका या हुशारच असतात बायका, पण त्यांना संधी मिळत नाही ना. समाज त्यांना घरात डांबतो. त्यांचा उपयोग फक्त जेवण आणि धुंडीपाणी करण्यासाठीच करतो आणि वंश वाढवण्यासाठी. पण बघू आता, शारदा यावर्षी 1 एकरात कापूस लावते म्हणते. कसं काय जमतं तिला बघूया. मी माझ्या कामात असलो तरी माझं लक्ष शारदाकडे होतं.
1 महिना झाला असेल नसेल, परत एकदा बायकोला घेऊन मी सोनगावात पोचलो. शारदाची मुलगी शाळेत गेली होती, पण मला शारदाचे आता शेत माहिती झालं होतं. मी तिच्या शेताकडे गेलो तर पाहिले 1 महिन्याची हिरवीगार कापसाची रोपे वर आली होती. मग शारदाला शोधता शोधता ती बाजूलाच गुलाबीच्या शेतात असल्याचं कळले. गुलाबीच्या शेतात गेलो तर तिथे शारदा गुलाबीच्या शेतात तण काढत होती. मला पाहता शारदा हसली आणि पुढे आली. तिच्यासोबत तिची सखी होती गुलाबी. पण गुलाबी शारदापेक्षा अंदाजाने 10 वर्षे मोठी, काळी सावळी, उंच, काटक. अरे बबन, आलंस वय? तू मागच्या खेपेला विचारतस ना मग माझ्या मैत्रिणीला गुलाबीला, ही बघ गुलाबी. मी गुलाबीला नमस्कार केला. तुम्ही शारदाच्या शाळेतले नव? वकील आहेस म्हणे. होय गुलाबीताई, ही माझी पत्नी. मी मुद्दाम आलो तुमची शेती बघायला. तुम्ही मोठं काम केलं बबनराव, मोठं वकील साहेब, मोठं केलं. शारदाला तिचं शेत मिळवून दिलं, नाहीतर तिचा दीर आणि सासरा तिला हाकलून लावणार होती. गुलाबीताई, काय ते फारसं कठीण नसतं. तुमच्या पण मला वाईट वाटतं तुमच्या घरवाल्याने सुद्धा. होय हो, माझ्या घरवाल्याने सुद्धा ईशच खाल्लं. पोरीच्या लग्नात कर्ज काढलं सावकाराचं. अहो मी सांगत होते एवढं कर्ज नको, लग्नात थाटमाट नको, पण मोठेपणाला केला खर्च आणि सावकाराच्या भीतीने शेवटी जीव दिला. ते असू दे, पण तुम्ही पुन्हा उभ्या राहिलात ना गुलाबीताई. होय होय ते आहे, पण ते काय आहे वकील साहेब, खरं सांगू, मला गंगेनं उभं केलं. ही गंगा कोण? गंगा बी आमच्यासारखीच, तिच्या दल्ल्याने पण जीव दिलेला. हा, आणि मग त्या गंगेला रखमाने उभं केलं, आपल्याकडचं बी दिलं, गांडूळ खत दिलं. मला ऐकून अतिशय आनंद होतात. एकीमेकीनं हात देत या एकल स्त्रिया झगडत होत्या. मग अशा किती एकल बायका आहेत सोनगावात? वकील साहेब, खरं सांगू, हाईत की हो, 15-16 तरी हाईत. सगळ्या एकमेकीचे हात धरून आहेत. नसेल कोणाकडं तिला आम्ही बी देतो, नसेल तिला आम्ही गांडूळ खत देतो, दशपर्णी खत देतो, फवारणी बी करतो एकमेकीचं, एकमेकीच्या शेतात राबतो. वा वा वा, छानच आहे. आणि तुम्ही पाण्याचं काय करता? म्हणजे पाणी नाही ना आमच्याकडे, पाऊस येते बेभरोशी विदर्भात. असं काय वकील साहेब? हो खरं सांगू का, हो आपण लक्ष द्यायला पाहिजे. रोजगार योजना आहेत सरकारची. गंगेनं आमच्या ईर घेतली, अहो मोप पाणी आहे त्याला. शारदेला पण शेतविहीर मंजूर झाली, आता पाणी मिळेल तिला. वा वा गुलाबीताई, आणि कपाशीचं पीक आलं म्हणजे त्यात फसवणूक होतेच ना. कोण फसवील आम्हाला? आम्ही 16 जणी हाय, काय हिंमत आहे कोणाची होणार? व्यापारी आम्हाला टरकून असत्यात वकील साहेब. मग गुलाबीताई, तू काय लावलंय शेतीत? 2 एकरात कपाशी हाय, तूर हाय 1 एकरात, ज्वारी 1 एकरात हाय. या भाऊ या, माझ्या झोपड्यात या, चहा पिऊन जावा. मी पत्नीला खूण केली आणि आम्ही गुलाबीच्या मागे मागे गेलो. शेतीच्या टोकाला वर मातीची कौले असलेले 3 खणाचे लहानसे घर. सरकारी योजना असतात भाऊ, समजलं? सरपंच मागं लागला, गुलाबी घर बांध, घर बांध. पैसे थोडं थोडं देतात, पण देतात बरं का. घराच्या बाजूला 2 गायी चारा खात होत्या आणि 8-10 कोंबड्या दाणे टिपीत होत्या. गुलाबीताई, गायी आहेत वाटतं आणि कोंबड्या पण. मी कौतुकानं म्हणालो, गायी दूध देते बाबा, आणि शेणमूत हवं असतं ना शेतात. भाऊ, या वर्षा शारदेला पण घर मिळणार माझ्या शेजारीच, कळलं का? या वर्षा बी शारदेला बी घर मिळणार माझ्या शेजारीच. मग ती आणि मी, तिची लेक माझ्या शेजारीच येईल. गंगेचं पण घर आहे बाजूलाच. आजूबाजूला असलो ना आम्ही की कुणाची टाप नाही वाईट बघायची. खरं आहे गुलाबीताई, अशाच एकमेकींना धरून राहा. शेती करा, गायी सांभाळा, कोंबड्या पाळा, पण कर्ज मात्र घेऊ नका. कर्ज कशाला लागते भाऊ? आमच्या घरवाल्यांनी कर्ज घेऊनच जीव घालवला नवा. आम्ही नाही कर्ज घेणार. झाडपाल्याचं खत घालायचं, गांडूळ खत तयार करायचं, एकमेकीच्या शेतात राबायचं. पैसा कशाला लागणार? मी आणि माझ्या पत्नीने गुलाबीने बनवलेल्या गाईच्या दुधाचा चहा घेऊन आम्ही परतलो. जवळजवळ 8 महिने मी परत एकदा सोनगावला गेलो. सरळ शारदाच्या शेतात गेलो आणि पाहतच राहिलो. मागील वेळा तिने थोडंसं शेत लावलं होतं, बाकी सगळी पड होती. पण आज सगळे शेत हिरवेगार होते. माझ्या गाडीचा आवाज ऐकून शारदा आणि तिची लेक तिच्या नवीन घरातून बाहेर आल्या. हे कुणाचं घर ग शारदे? माझंच की र.
अरे सरकारी घर मंजूर झालंय मला. ही बघ ईर माझी, बघितलं का? शेत हिर आहे. बघितलं बबन, भरपूर पाणी आहे र. मी विहिरीत पाहिले, भरपूर पाणी होते. त्यावर मोटर घेतलेली दिसत होती. शारदे, विहिरीवर मोटर बी घेतलीस? वय वय रे, कपाशीचं बिल आलं ना तसं पहिला एकदा मोटर घेतली आणि ही गाय घेतली. मी गाईच्या पाठीवरून हात फिरवला. बाजूलाच तिचं वासरू पण होतं. तोपर्यंत शारदाने चहा आणला. या गाईच्या दुधाचा चहा बरं का बबन? मी त्या गाईच्या दुधाचा चहा घेतला आणि डोळ्यासमोर आली गेल्या वर्षी एका भल्या सकाळी माझ्या घरी आलेली, गळा मोकळा झालेली शारदा, सासरा आणि दीर घरात ठेवू देत नाहीत म्हणणारी शारदा, आणि आज 5 एकरात कापूस, ज्वारी, गहू यांचे पीक घेणारी, स्वतःच्या घरात राहणारी शारदा. माझ्या तोंडातून नादो महानोर यांच्या काव्यपंक्ती बाहेर पडू लागल्या. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतून चैतन्य गावे, आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.